नवी मुंबई की खूबसूरती में चार चांद लगाने के लिए शिवसेना नगर सेवक चेतन नाइक के अथक प्रयत्नों से निर्माण ऐरोली दीवा कोलीवाड़ा चौक स्थित दरियाचा राजा इस शिल्प का युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे के हाथों उद्घाटन संपन्न हुआ, जहां इस अवसर पर उनके साथ पीडब्ल्यूडी मंत्री एकनाथ शिंदे, सांसद राजन विचारे, विधायक रविंद्र फाटक, मुंबई झोपड़पट्टी सुधार समिति के सभापति विजय नाहटा, वरुण सरदेसाई, जिला प्रमुख द्वारकानाथ भोईर, नगर सेवक एम.के. मडवी, नगर सेवक चेतन नाइक, करण मडवी, पदाधिकारी और कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान आदित्य ठाकरे सहित तमाम मान्यवर कोली समाज की कान टोपेरा पहनकर सम्मिलित होते नजर आए। इस शिल्प के लिए राजन विचारे के सांसद निधि से कुल 25 लाख रुपयों का प्रावधान किया गया था। इस अवसर पर तमाम शिव सैनिकों को संबोधित करते हुए युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे ने दरियाचा राजा इस शिल्प के खूबसूरती की जमकर प्रशंसा की। खरोखर आज मी माझं सौभाग्य मानतो की आज आम्ही या पुतळ्याचा दर्याचा राजा या पुतळ्याचं अनावरण केलं। 2-3 वेळा मी येत जात होतो आणि तेव्हा विचारायचो की अरे खूप चांगलं दिसतंय, आत कसं? तर मला विचारे साहेब बोलायचे अरे जरा थांबा, पण अनावरण करून तेव्हा बघूया। आणि जेव्हा पडदा काढला, खरोखर एक अप्रतिम पुतळा केलेला आहे, साजेसा पुतळा आहे। पण हे सगळं करत असताना एवढा आनंद होतोय कारण इथे आत येताना भूमिपुत्रांचा पुतळा आणि सगळीकडे आपल्या शिवसेनेचा झेंडा दिसत होता। जसं शिंदे साहेब सांगत होते, काही पक्ष असे असतात की निवडणुका आल्या की उद्घाटन सुरू होतं आणि मग शिवसेनेत आणि इतर पक्षांमध्ये हाच फरक आहे की शिवसेना जी वचनं देते ती पूर्ण करत असते आणि उद्घाटनं ही नेहमीच सुरू असतात। वहीं स्थानीय युवा नगर सेवक चेतन नाइक ने कहा कि इस शिल्प के निर्माण में उन्हें कई दिक्कतों का सामना करना पड़ा। आखिर उन दिक्कतों पर मात कर इस शिल्प का निर्माण किया गया, जो नवी मुंबई के आगरी कोळी समाज की शान बनेगा। मागील काही महिन्यांपासून खासदार राजनजी विचारे साहेब यांच्या निधीतनं व चेतन मी स्वतः माझ्या खूप म्हणजे आमच्या ग्रामस्थांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही दिवा कोळीवाडा सर्कलला मुंबईच्या मुख्य प्रवेशावर आमच्या काही संकल्पना ग्रामस्थांच्या संकल्पना आम्ही एकत्र करून एकदम भव्य दिव्य 32 फुटाचं शिल्प आपल्या नवी मुंबईच्या वेशीवर बांधलेलं आहे, जेणेकरून मुंबईतून जे काही नागरिक येतील, रहिवासी येतील, त्यांना नवी मुंबई आल्यावर आपल्या कोळी आगरी संस्कृतीची जाण होईल, जेणेकरून हे नवी मुंबई शहर हे कोळी आगरी लोकांचं शहर आहे याचं एक त्यांना उदाहरण म्हणून हे आम्ही सन्माननीय खासदार राजनजी विचारे यांच्या निधीतून बांधलेलं आहे। खासदारजी राजनजी विचारे यांच्या 25 लाख रुपये निधी घेऊन हे सदरचं शिल्प आम्ही आमच्या सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन हे बांधलेलं आहे, जेणेकरून आमची समाजाची जाण, समाजाचं काहीतरी आम्ही देणं लागतं, त्या समाजाच्या देण्याकरिता आम्ही सगळ्यांनी अहोरात्र मेहनत केली। खूप काही अडचणी आल्या, खूप काही अडचणींना सामोरं जावं लागलं। गेल्या 2-4 दिवस खूप काही अडचणींना सामोरं गेलो, पण हे आमचं समाजाचं जे प्रतीक आहे ते आम्ही कुठेही कमी पडू दिलं नाही। हे तसंच वेशीवर आम्ही तसंच एकदम तेरवट ठेवलेलं आहे व संपूर्ण नवी मुंबईत नव्हे तर मुंबई महाराष्ट्रात सर्वात मोठं स्टॅच्यू कोळी आगरी समाजाचं बनवण्याचा हा मान आहे आमच्या दिवा कोळीवाड्याच्या ग्रामस्थांना मिळाला। त्याबद्दल आम्ही सर्वांचे मी ग्रामस्थांचे आभार मानतो। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।